नमस्कार मित्रांनो, तर लाडक्या बहीण योजनेचे पैसे येणे सुरू झालंय। तर यावर मी तुम्हाला 1 मिनिटात चेक करू शकता की तुमचे पैसे तुमच्या खात्यात जमा झाले की नाही आणि का जमा झाले नाही ते पण मी सांगणार आहे। जर तुम्ही एक ऑप्शन येतंय ते ऑप्शन जर तुम्ही क्लिक केलं तर तुमच्या अकाउंटवर पैसे किती जमा झाले, केव्हा जमा झाले, किती जमा होणार आहे ते सर्व स्टेटस तुम्ही बघू शकता। तर 1 मिनिटात तुम्ही तुमच्या मोबाईलवर चेक करू शकता की लाडकी बहीण योजनेचे पैसे आमच्या खात्यात जमा होणार आहे का जमा झाले, सर्व काही तुम्ही स्टेटस बघू शकता। तर बाजूला तुम्ही बघू शकता इथं मी स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केली आहे मोबाईलची, ठीक आहे। मोबाईलवर तुम्हाला काय करायचं आहे, फक्त गुगलवर जायचं आहे। गुगलवर जाऊन चेक करायचं आहे की तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटले की नाही भेटले, कसं तुम्ही चेक करू शकता। तर सिंपल इथं सर्च करायचं आहे, यावर सर्च ऑप्शनवर इथं चेक करायचं तुम्हाला npci.org.in असं वेबसाईट तुम्ही सर्च करायचं। यावर असं सर्च करून क्लिक करायचं आहे, ठीक आहे। जसे तुम्ही यावर क्लिक केलं, सर्च केलं तर तुमच्या समोर असं ऑप्शन येईल। हे सर्व गव्हर्नमेंट वेबसाईट आहे, यावर काही घाबरायची गरज नाही। तर असं ऑप्शन आलं का खाली असं क्लिक करायचं आणि प्रोडक्ट एक ऑप्शन दिसेल इथं कंझ्युमर, ठीक आहे। या कंझ्युमर ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। कंझ्युमर ऑप्शनवर जसंही तुम्ही क्लिक करणार तर तुम्ही इथं खाली बघू शकता भारत आधार सेंडिंग इनेबल, यावर हे ऑप्शन येत आहे। इथं बघू शकता भारत आधार सेंडिंग इनेबल, यावर तुम्ही क्लिक करायचं आहे। फक्त यावर एकदा क्लिक करून घ्यायचं। जसंही तुम्ही यावर क्लिक करणार तर तुम्हाला 1 मिनिटात समजून जाईल की तुमचे पैसे आले की नाही। तर तुमच्या समोर असं ऑप्शन येईल, तर सिंपल काय करायचं, रिक्वेस्ट फॉर आधार सेंडिंग इथं वरती दिसतंय ना, रिक्वेस्ट फॉर आधार सेंडिंग, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। जसंही तुम्ही यावर क्लिक करणार तर तुमच्या समोर असं ऑप्शन येईल। बस यावर एकच ऑप्शन गेट आधार मॅपिंग स्टेटस, इथं बघा गेट आधार मॅपिंग स्टेटस हा ऑप्शन येईल। या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। सोपं एवढं जर तुम्ही केलं तर तुमचं स्टेटस तुम्ही आता बघू शकता, बाकी काही करायची गरज नाही। फक्त काय करायचं, तुमचं बँकमध्ये जे तुमचं आधार कार्ड लिंक असेल तर ते आधार कार्ड नंबर इथं टाकायचा आहे आणि खाली हा कॅप्चा टाकायचा, हा जो कॅप्चा येतो ना हा खाली टाकून द्यायचा आहे। जसंही तुम्ही याला टाकणार तर तुमच्या समोर तुमचं आधारचं स्टेटस समोर दिसून येईल। जसं की इथं मी माझा आधार नंबर आणि कॅप्चा टाकून देतो। असंच तुम्हाला आधार कार्ड आणि कॅप्चा इथं फिलअप करून द्यायचा आहे आणि खाली हा चेक स्टेटसचा एक ऑप्शन येतोय, त्यावर तुम्हाला क्लिक करून द्यायचा आहे। जसंही तुम्ही यावर क्लिक करणार तर तुमच्या समोर असं ऑप्शन येईल बघा इथं। तर तुम्हाला तुमचा आधारवर जो मोबाईल नंबर लिंक केला असेल त्यावर एक OTP आला असेल तर तो OTP इथं टाकायचा आहे, काही घाबरायची गरज नाही। OTP इथं टाकून द्यायचा आहे। जसं की आम्हाला OTP आला आहे तर यावर OTP टाकून सबमिट ऑप्शनवर क्लिक करून द्यायचं आहे। जसंही तुम्ही सबमिट ऑप्शनवर क्लिक करणार तर तुमच्या समोर असं स्टेटस दिसेल, या इथं बघू शकता तुमच्या समोर असं स्टेटस दिसेल। जर तुमचं स्टेटस असं असेल तरच तुम्हाला पैसे भेटतील डायरेक्टली डिजिटल अकाउंटने। इथं बघा इनेबल फॉर DBT, हे जे ऑप्शन आलं आहे ना इनेबल फॉर DBT, हे सर्वात महत्त्वाचं आहे। मॅपिंग स्टेटसमध्ये जर इनेबल फॉर DBT दिसत असेल, DBT यानी की डायरेक्ट बँक ट्रान्सफर, तुमच्या अकाउंटमध्ये डायरेक्टली पैसे येतील। जर तुमचं इनेबल असेल तरच येतील, जर तुमचं डिसेबल असेल तर तुम्हाला पैसे भेटणार नाही। तर त्यावर काय पर्याय आहे, तर त्यावर सिंपल पर्याय आहे, तुम्ही तुमचं अकाउंट डिजिटल करावं लागेल। कसं करावं लागेल, तर तुमच्या मिनी ब्रँचला जायचं आणि तिथं जाऊन तुमचं DBTचा जो ऑप्शन असेल ते जर डिसेबल असेल तर त्यांना सांगायचं याला इनेबल करायचं आहे। तुमच्या बँकेमध्ये जाऊन करू शकता, नाहीतर मिनी ब्रँचमध्ये जाऊन करू शकता। तुमचं डिजिटल अकाउंट होणं खूप गरजेचं आहे। जर तुमचं इथं डिसेबल येत असेल, डिसेबल फॉर DBT, तर तुम्हाला इनेबल करावंच लागेल। कारण की जर तुम्ही इनेबल केलं तरच तुमच्या अकाउंटमध्ये डायरेक्टली पैसे येतील, नाही तर तुमचे पैसे येणार नाही। आतापर्यंत 30% महिलांना पैसे भेटले, 70% महिलांना पैसे भेटले नाही। त्याचं कारण आहे हे DBT जर तुमचं डिसेबल असेल तर तुम्हाला पैसे भेटणार नाही। यावर सिंपल पर्याय आहे, तुम्ही तुमच्या मिनी ब्रँचला जा, नाही तर तुमच्या बँकेत जा, तिथं जाऊन हा डिसेबल करून घ्यायचा। फक्त सांगायचं आमचं डिजिटल DBT अकाउंट आमचं इनेबल करून द्या, फक्त एवढं तुम्हाला सांगायचं आहे। तर मित्रांनो, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा, जेणेकरून जो भी नवीन व्हिडिओ येईल तो तुम्हाला लगेच पाहायला भेटून जाईल। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।